नमस्कार मित्रांनो, शिक्षण विभागाची अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाकडून एक महत्त्वाचा कार्यक्रम आपल्या शाळा स्तरावर सुरू आहे आणि तो म्हणजे निपुण महाराष्ट्र कार्यक्रम. तर या निपुण महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत मित्रांनो, शाळा स्तरावर आपण डिसेंबर 2025 पासून अध्ययन स्तर निश्चितीच्या चाचण्या घेत आहोत आणि आता हा जो कार्यक्रम आहे हा शेवटच्या टप्प्यामध्ये आलेला आहे. तर मित्रांनो, या कार्यक्रमाअंतर्गत आपल्याला आता शेवटची जी चाचणी आहे ती 23 मार्च पासून घ्यायची आहे. तर मित्रांनो, आपल्याला ह्या ज्या चाचण्या या आपण ऑनलाईन त्या ॲपच्या माध्यमातून घेतलेल्या आहे. निपुण महाराष्ट्राचं जे मोबाईल ॲप आहे त्याच्या माध्यमातून घेतलेलं आहे. परंतु मित्रांनो, आता आपल्याला याचं जे ऑफलाईन रेकॉर्ड आहे ते आपल्याला शाळा स्तरावर ठेवावं लागणार आहे. तर ते अगदी सहजपणे आपण कसं तयार करायचं आणि आपल्या शाळा स्तरावर कोणतं रेकॉर्ड ठेवायचं याची संपूर्ण सविस्तर माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर नमस्कार, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे. निपुण महाराष्ट्र अध्ययन स्तर निश्चितीच्या ज्या चाचण्या आपण घेतलेल्या आहेत त्याचा ऑफलाईन रेकॉर्ड आपण कशा पद्धतीने ठेवायचा, त्याचा अहवाल रजिस्टर कसं तयार करायचं, फाईल्स कशा तयार करायच्या याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग सुरू करूया. तर मित्रांनो, निपुण महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत मागचं जे सत्र होतं 2024-25 या सत्रामध्ये त्या सत्राच्या शेवटी आपल्याला हा जो कार्यक्रम आहे हा राबवलेला होता आपण, आणि त्या अंतर्गत जवळपास 8 ज्या चाचण्या होत्या त्या आपण ऑफलाईन पद्धतीने घेतलेल्या होत्या. तर तेव्हा सुद्धा मित्रांनो आपण याचा ऑफलाईन जे रेकॉर्ड आहे ते तयार केलेलं होतं. आणि आता हा जो कार्यक्रम आहे जवळपास मित्रांनो आपण डिसेंबर 2025 ते मार्च 2026 पर्यंत दर महिन्याला याच्या चाचण्या घेत आहोत आणि 4 चाचण्याचा हा जो कार्यक्रम आहे हा जवळपास शेवटच्या टप्प्यामध्ये आलेला आहे. तर मित्रांनो, आता हे जे सत्र आहे 2025-26 हे पूर्ण अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे आणि आता शाळा स्तरावर ज्या आपल्या तपासण्या वगैरे होतात त्यामध्ये आपल्याला निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम जो आहे हा याचा आपल्याला ऑफलाईन रेकॉर्ड सुद्धा दाखवावा लागणार आहे, नेमका आपण काय घेतला आहे. तर याचा ऑफलाईन रेकॉर्ड अगदी सहजपणे आपल्याला तयार करता येणार आहे. कसं करायचं, मी कसं तयार केलेलं आहे ते आपल्याला मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. जर आपल्याला आवडलं तर मी याची PDF सुद्धा आपल्याला शेअर करणार आहे. तर बघा, अशा पद्धतीचं एक साधं सोपं रेकॉर्ड आपण तयार करून घ्या आणि आपल्याला हे जे रेकॉर्ड आहे हे वरिष्ठ स्तरावर जेव्हा आपल्या शाळेवर तपासणी वगैरे होईल या सत्राची, तेव्हा आपल्याला ते दाखवावं लागणार आहे. तर बघा, निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम अहवाल व कृती आराखडा नोंदवही वर्ग 4-5. तर मित्रांनो, माझ्याकडे 4-5 वर्ग असल्यामुळे मी हे 4-5 वर्गाचा बनवलेला आहे. 2ऱ्या आणि 3ऱ्या वर्गाचा दुसऱ्या शिक्षकांनी बनवलेला आहे. तर बघा, तिथे नाव टाकून घेतलेलं आहे श्री राज एम मेश्राम म्हणून. तर बघा, याचं पहिलं पेज जे आहे, तर मित्रांनो मी आता हे सर्व कॅम्प्युटरवर बनवलेलं आहे, परंतु आपण एका वहीमध्ये हे अगदी सहजपणे आखून बनवू शकता. तर बघा, आता मी सरळ हे कॅम्प्युटरवर बनवून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीचं पहिलं पेज तयार करून घेतलेलं आहे. निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम 2025-26 अध्ययन स्तर निश्चिती माहे डिसेंबर 2025 ते मार्च 2026 विद्यार्थी स्तर निश्चिती चाचणी अहवाल व कृती आराखडा नोंदवही उपचारात्मक अध्यापन नोंदवही इयत्ता 4थी आणि 5वी साठी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पावी मोरंडा, केंद्रीय तळोदी पंचायत समिती चामोर्शी, जिल्हा गडचिरोली. अशा पद्धतीने हे पहिलं पेज तयार करून घेतलेलं आहे. यामध्ये आता दुसऱ्या पेजवर मित्रांनो महत्वाची नोंद आलेली आहे आणि ती म्हणजे बघा, निपुण पहिली अध्ययन स्तर चाचणी जी आपली झालेली होती 20 डिसेंबर 2025 ला. तर त्याचा मित्रांनो चाचणीचा तपशील जो आहे तो इथे टाकून घेतलेला आहे, वर्ग 4थीचा आणि 5वीचा इथे या बाजूला घेतलेला आहे. एका पानावर दोन्ही येणार आहे. तर मित्रांनो, हा जो संपूर्ण तपशील वगैरे आहे, विद्यार्थ्याच्या नोंदी वगैरे आहे, हे आपल्याला ते जे ऍप आहे निपुण महाराष्ट्राचं त्यामध्ये आपल्याला सर्व हे बघता येणार आहे. कसं बघायचं याचा ऑलरेडी आपण व्हिडिओ आपल्या चॅनलवर बघितलेला आहे. तर बघा, पहिल्या पेजवर आपल्याला पहिल्या चाचणीची इथे नोंद घेतलेली आहे आपण 20 डिसेंबर 2025 ची. हा चाचणीचा सरासरी तपशील असणार आहे. तर याची मित्रांनो आपल्याला अशा पद्धतीने इकडे नोंद घेऊन घ्यायची आहे. जसं बघा, इयत्ता 4थी दिनांक 20 डिसेंबर 2025 चाचणीचा अहवाल व कृती कार्यक्रम. तर विद्यार्थ्याचे संपूर्ण नावं इथे येणार आहे मित्रांनो, त्यांचा वर्ग आलेला आहे इथे. आता बघा, वाचन, लेखन, संख्याज्ञान आणि संख्येवरील क्रिया. तर इथे पहिल्या रकान्यामध्ये चाचणीचा स्तर, त्या दिवशी जी चाचणी झालेली आहे 20 डिसेंबर 2025 ती, त्या दिवशी तो विद्यार्थी वाचनामध्ये कोणत्या स्तरावर होता, लेखनामध्ये कोणत्या स्तरावर होता, संख्याज्ञानमध्ये कोणत्या स्तरावर होता आणि
संख्यावरील ज्या क्रिया आहे त्यामध्ये कोणत्या स्तरावर होता आणि पुढच्या स्तरावर जाण्यासाठी आपण कोणती तिथे काय केलेलं आहे, पुढच्या स्तरासाठी घ्यावयाच्या कृती इथे ते लिहून घेतलेलं आहे अशा पद्धतीने. तर प्रत्येक विद्यार्थ्याचा अशा पद्धतीने येणार आहे मित्रांनो. बघा जे 4 स्तर आहे, वाचन, लेखन, संख्यादन आणि संख्यावरील क्रिया, अशा पद्धतीने असं आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे. अशाच पद्धतीने मित्रांनो इयत्ता 5वीचं सुद्धा दुसऱ्या पेजवर मी तयार करून घेतलेलं आहे. आपण वहीमध्ये आखून हे सर्व तयार करून घेऊ शकता. तर बघा हे इयत्ता 5वी साठी आहे. इयत्ता 5वी मध्ये माझ्याकडे जवळपास 9 विद्यार्थी आहे. सर्वांचे नावं आलेले आहे, वर्ग आलेला आहे आणि त्या वाचनामध्ये त्या तारखेला जी चाचणी झाली त्यामध्ये कोणत्या स्तरावर तो विद्यार्थी होता आणि त्यासाठी आणि पुढील स्तरावर घ्यासाठी कोणत्या कृती आपण घेतलेल्या आहे ते इथे संपूर्ण थोडक्यामध्ये तिथे लिहून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला तयार करावं लागणार आहे मित्रांनो. त्यानंतर बघा आता दुसरी जी चाचणी झाली मित्रांनो जानेवारीमध्ये, तर बघा निपुण अध्ययन स्तर चाचणी इथे चुकीने पहिली झालेली आहे, परंतु दुसरी चाचणी होती ते 19 जानेवारी 2025 ची. तर बघा त्याचा जो चाचणीचा तपशील आहे थोडक्यामध्ये जो आपल्याला त्या ऍपवर बघता येणार आहे तो अशा पद्धतीने इथे लिहिलेला आहे आणि 5वीचा या पद्धतीने एकाच पानावर हे दोन्ही येणार आहे. तर मित्रांनो हा जो तपशील आहे हा आपल्याला ऍपवरून अगदी सहजपणे बघता येणार आहे आणि तो आपल्याला तिथे नोंद करून घ्यायची आहे. त्यानंतर त्याच पद्धतीने आता आपल्याला इकडे त्याच्या नोंदी घ्यायच्या आहे. तर बघा इथे जसं आता इयत्ता 4थी दिनांक 19 जानेवारी 2026 चाचणीचा अहवाल व कृती कार्यक्रम. तर आता मित्रांनो इथे बघा इथे थोडा बदल होणार आहे. विद्यार्थ्यांची नावं घेतलेली आहे. तर बघा चाचणीचा स्तर दिनांक 20/12/2025 ला ज्या तो विद्यार्थी वाचनामध्ये ज्या स्तरावर होता तो स्तर इथे आलेला आहे आणि त्याच्या समोरच्या स्तरावर जाण्यासाठी ज्या कृती आपण घेणार आहोत त्या इथे आपण नोंद करून घेतलेली होती. आणि जो दुसरी जी चाचणी झाली म्हणजे हे 19 जानेवारी 2026 ची, या चाचणीमध्ये त्याचा कोणता स्तर आलेला आहे तो इथे आलेला आहे. तर या कॉलम इथे बघा मित्रांनो आता 3 रकाने आलेले आहे. जे डिसेंबर मध्ये चाचणी झाली तो स्तर इथे आलेला आहे. त्यानंतर त्यासाठी आपण कोणत्या कृती घेतल्या ते इथे आलेला आहे आणि जे 19 तारखेला चाचणी झाली जानेवारीची त्यामध्ये त्याचा स्तर बदलून कोणता झाला तो इथे आलेला आहे. तर प्रत्येक विद्यार्थ्याचा आलेला आहे. हे वाचनाचं झालं. त्यानंतर इथे लेखनाचं झालं. 20/12/2025 चा स्तर आपण कोणत्या कृती घेतल्या आणि त्यानंतर 19/1/2026 चा स्तर. तर अशा पद्धतीने मित्रांनो हे आपल्याला तयार करून घेता येणार आहे आणि हे आपल्याला करणं आवश्यक सुद्धा असणार आहे. कारण मित्रांनो आपल्याला या कृती कार्यक्रमाचं आपल्याकडे ऑफलाईन रेकॉर्ड असणं खूप आवश्यक असणार आहे. कारण हे सर्व जे आहे जे आपण घेतलेलं आहे प्रत्येक शिक्षकांनी घेतलेलं आहे, परंतु हे सर्व मित्रांनो त्या ऍपमध्ये आहे. आपण जे काही घेतलं तर त्याची ऑफलाईन नोंद आपल्याकडे असणं आवश्यक असणार आहे. तर बघा हे 5वी साठी असणार आहे 19 जानेवारी 2026 चाचणीचा अहवाल व कृती कार्यक्रम अशा पद्धतीने. तर बघा पहिली चाचणीचा स्तर इथे आलेला आहे, कृती कोणत्या घेतल्या इथे आलेला आहे आणि चाचणीचा स्तर 19/1/2026 ची म्हणजे जानेवारीची चाचणी. तर इथे विद्यार्थ्यांचा स्तर वगैरे इथे बदल झालेला आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला तयार करता येणार आहे. तर प्रत्येक विद्यार्थ्याचा आपण अशा पद्धतीने तयार करून घ्या एका बुकावर. त्यानंतर जे फेब्रुवारी महिन्याची चाचणी झाली मित्रांनो दिनांक 23 फेब्रुवारी 2026 ला, त्याचा चाचणीचा तपशील आपण अशा पद्धतीने इथे लिहून घेतलेला आहे. वर्ग 4थीचा, वर्ग 5वीचा आणि त्यानंतर त्याच पद्धतीने आपल्याला इथे तयार करावा लागणार आहे. परंतु आता इथे बघा मित्रांनो आपल्याला 4थीचा आहे 23 फेब्रुवारीला तिसरी चाचणी झाली त्याचा हा अहवाल असणार आहे. तर बघा इथे वाचनासाठी चाचणीचा स्तर जो पहिली चाचणी झाली त्यानंतर दुसरीची चाचणी झाली आणि त्यानंतर तिसऱ्या चाचणीचा इकडे येणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे. इथे आता हा विद्यार्थी जो आहे डिसेंबरच्या चाचणीचा हा स्तर आहे, त्यासाठी आपण कोणत्या कृती केल्या ते इथे आलेला आहे. त्यानंतर जानेवारीच्या चाचणीमध्ये कोणता स्तर आला आणि फेब्रुवारीच्या चाचणीमध्ये कोणता स्तर आला तो इथे नमूद केलेला आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो हा डाटा संपूर्ण आपल्याला अशा पद्धतीने करता येणार आहे. मी आता अशा पद्धतीने केलेला आहे. आपण यामध्ये आपल्या पद्धतीने काही वेगळी कल्पना वापरून तयार करून घेऊ शकता. थोडा घाईमध्ये हा बनवलेला अहवाल आहे मित्रांनो, परंतु याचा आता जे आपली 4थी चाचणी होणार आहे 23 मार्च पासून, त्यानंतर मी एक याचा डिटेल अहवाल बनवून ठेवणार आहे आणि तो सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याशी शेअर करणार आहे. तर मित्रांनो बघा आतापर्यंत आपल्या 3 चाचणी झालेल्या आहेत. फेब्रुवारीची सुद्धा चाचणी झालेली आहे. आता मार्चची चाचणी 23 मार्च पासून आपली होणार आहे आणि ती चाचणी झाल्यानंतर संपूर्ण एकत्रित अहवाल आपण याचा तयार करून घेणार आहोत. तर मित्रांनो आपल्याला
यामध्ये एक फाईल सुद्धा बनवता येणार आहे. आता मी ते फाईल सध्या बनवलेली नाही, परंतु मागचा जो कार्यक्रम झाला त्यामध्ये आपण जे पडताळणी जे तक्ते होते ज्यावर आपण राईट मार्क केलेले होते स्तरानुसार, ते तसे तक्ते आपल्याला इथे बनवता येणार आहे. त्याची एक फाईल छोटीशी बनवता येणार आहे. तर मित्रांनो, हा संपूर्ण कार्यक्रम आटोपल्यानंतर मी याचा एक दुसरा अहवाल तयार करणार आहे आणि तो अहवाल सुद्धा आपल्याशी व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करणार आहे. तर सध्या जर आपल्याकडे तपासण्या वगैरे असेल आणि आपल्याकडे जर याचा कोणताच ऑफलाईन रेकॉर्ड नसेल, तर आपण अशा पद्धतीचा एक ऑफलाईन रेकॉर्ड या कार्यक्रमाचं तयार करून घ्या. माहे डिसेंबर 2025 ते मार्च 2026 पर्यंत आपल्या चाचण्या होणार आहे. 3 चाचण्या झालेल्या आहे, 1 चाचणी बाकी आहे. तर निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम अध्ययन स्तर जी निश्चिती चाचणी आहे याबाबतचं हे ऑफलाईन रेकॉर्ड महत्वाचं हे ऑफलाईन रेकॉर्ड असणार आहे आणि हे आपल्या शाळा स्तरावर आपल्या वर्गाचा आपल्याला तयार करून घेणे आहे. तर अपेक्षा आहे मित्रांनो, आपल्याला हे रेकॉर्ड आवडलेलं असेल किंवा व्हिडिओ आवडलेला असेल. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. मित्रांनो, याची एक PDF मी तयार करणार आहे आणि हे आपल्याला शेअर करणार आहे. जर आपल्याला पाहिजे असेल तर मला कॉमेंट सेक्शन मध्ये तसा मेसेज करा. तर सध्या तरी या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू असं एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.